नक्कीच हे तुमच्यावरती परिणाम करत आहे. बुधाचं जे वक्री होणं आहे ते तुमच्यावरती परिणाम करत आहे. त्याची सुरुवात 13 जून पासूनच झालेली आहे की बुध वक्री होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. बघा, बुध जेव्हा वक्री होतो तेव्हा ही सूर्यमाला जी असते, सूर्यमाला सूर्य आहे, सूर्याच्या जवळचे जे काही ग्रह आहेत ते काय करतात, सगळे जे ग्रह आहेत 8 ते सूर्याभोवती चक्कर मारत असतात, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, परिभ्रमण करत असतात. मग हे जे ग्रह आहेत, पृथ्वी पण फिरते, बुध फिरतोय, त्याच्यानंतर शुक्र फिरतोय, अदर जे काही ग्रह आहेत, गुरु फिरतोय, सगळे ग्रह कुठं फिरतात, ह्या सूर्याच्या जवळच फिरतात. ओके, तर हा बुध आहे, हा छोटा बच्चा आहे. बुध काय आहे, छोटा ग्रह आहे. आणि हा सन मोठा आहे, पृथ्वीपेक्षा बुध छोटा आहे. त्यानंतर पृथ्वीला काय लागतं, एक पूर्ण सूर्याची परिक्रमा करायला, फिरायला सूर्याभोवती 365 दिवस लागतात. परंतु बुधाला किती दिवस लागतात, फक्त 88 दिवस लागतात. मग बुध जो आहे फास्ट आहे. आपल्याला माहिती आहे, ज्यांचा बुध त्यांच्यावरती शुभकारक आहे ते लोक खूप जास्त चपळ असतात. त्यांचे जे तुमच्यासाठी कार्ड आहे, या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता, आय एम हंगर, आय एम फायर, आय एम द डिस्ट्रॉयर ऑफ फॉल्स कंटेंटमेंट. म्हणजे देवीला भूक कशाची आहे, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्या अराउंड त्याची भूक तुमच्या देवीला आहे. या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता. म्हणजे सध्या जे काही सुरू आहे, म्हणजे हा व्हिडिओ मी नंतर टाकणार होते, परंतु ऊर्जाच एवढ्या खूप जास्त हायली कनेक्टेड होत आहे. सो येथे आपल्याला दिसून येत आहे की 29 जून पासून जे आहे बुध वक्री होत आहे. बुध वक्री होत आहे म्हणजे बुधाची जी चाल आहे ती बदलत आहे. बुध जो आहे तो पृथ्वीच्या एकदम जवळ येणार आहे. आणि पृथ्वीच्या ज्यावेळेस कोणताही ग्रह जवळ येतो त्यावेळेस. हा, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आजच्या दिवशी आपल्याला काय एनर्जीज मिळतात, त्यामध्ये आपल्याला गायडन्स कुणाचं मिळतंय आणि ते गायडन्स कोणासाठी आहे हेही आपण पाहणार आहोत. तसेच आपल्याला माहिती आहे की हा व्हिडिओ जर तुमच्या समोर आलेला आहे तर इट्स नॉट अ कोइन्सिडन्स. हा कुठलाही रॅन्डम व्हिडिओ नाहीये. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं ही डिवाइनची मर्जी आहे, डिवाइनची इच्छा आहे, युनिव्हर्सचा प्लॅन आहे. तर या व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे, कारण की यामध्ये तुमच्यासाठी काही ना काहीतरी महत्त्वपूर्ण संदेश नक्की असणार आहे. आणि यू आर व्हेरी लकी की तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या एनर्जी फील्डमध्ये जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टीप्लाय बाय 1000 times, 10,000 times. Archangel Michael, please protect. Shivji, please protect. Hanuman Dada, please protect. All positive energy, please protect and guide me. All negative energy remove and protect. Om Namah Shivaya, Har Har Mahadev. Om Namah Shivaya, Har Har Mahadev. Om Namah Shivaya. You are very blessed person. Archangel Michael, please protect me and guide me in this reading. ओके, तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय मेसेजेस येत आहेत, तुमची एनर्जी काय आहे तेही आपण चेक करणार आहोत. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या प्रश्नांवरती, सध्या तुमच्या मनामध्ये जी काही ऊर्जा आहे त्यावरती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शिव शिव शिव. ओके, तर इथे आपल्याला 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे. 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड असू शकतं तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, तुमच्या करिअरच्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी आहेत, करिअर रिलेटेड काही गोष्टी आहेत. ओके, सध्या तुमच्या फिलिंग्सच्या रिलेटेड. अगेन 4 ऑफ वॉन्ड्स अगेन आपल्याला इंडिकेट करत आहे. ओके, 8 ऑफ वॉन्ड्स अँड आय थिंक सो. ओके, बॉटमची ऊर्जा आहे 9 ऑफ सॉर्ड्स. सो येथे दिसून येत आहे बहुतेक लोकांची सध्या सिच्युएशन अशी आहे की सध्याची करंट एनर्जी अशी आहे की ते खूप जास्त विचार करत आहेत. नेमकं करायचं एक आहे परंतु विचार दुसराच चाललाय. बोलायचं एक असतं परंतु
काहीतरी वेगळाच गैरसमज निर्माण होत आहे. नात्यांमध्ये असू शकतं ही कंडिशन आहे. तुम्हाला काहीतरी चांगलं बोलायचं असतं, परंतु पुढच्या माणसाला गैरसमज निर्माण होत आहे. तुमच्या बोलण्यातून त्या व्यक्तीला चुकीचं काहीतरी गायडन्स मिळत आहे, असंही येथे दिसून येत आहे. आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त सध्या येथे दिसून येत आहे चिंतेमध्ये आहात, परेशान झालेले आहात. कारण की असू शकतं करिअरमध्ये सुद्धा अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये होत आहे की तुम्ही कन्फ्यूज होत आहात, नेमकं हे निवडावं की ते निवडावं. याही प्रकारे तुमच्या ऊर्जा येथे दिसून येत आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्याच ऊर्जा आहे. एक प्रकारे मेंदू म्हणजे ब्रेन फॉग झालाय की काय, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही निर्णय घेता पटापट, प्रत्येक वेळेस तुम्ही जेव्हा निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस तुम्ही पटकन निर्णय घेता, तुम्हाला कधीही जास्त विचार करावा लागत नाही. परंतु सध्याची स्थिती अशी आहे की यू आर कन्फ्यूज इन युअर रिलेशनशिप अँड करिअर अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ. सो येथे दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये सध्या धनाचे मार्ग येत नाहीये, त्यामुळे सुद्धा तुम्ही कन्फ्युजनच्या स्टेटमध्ये आहात. त्याचबरोबर असू शकतं हे कार्ड आपल्याला दिसून येत आहे जे कोणी ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहेत किंवा स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आहेत त्यांच्यासाठी खास करून हे इंडिकेट करत आहे की तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला सध्या कन्फ्युजन निर्माण होत आहे. नेमकी तुम्हाला डिस्कनेक्ट फील होत आहे त्या व्यक्तीपासून, किंवा असं वाटत आहे की हे सगळं जे काही घडून गेलं ते कदाचित एखादं स्वप्न होतं किंवा हे असं काही नव्हतं. याही बाबतीमध्ये ऊर्जा आहे. तसेच काहींच्या बाबतीमध्ये जे मॅरेजच्या रिलेटेड विचार करत आहेत, जीवनामध्ये काहीतरी त्यांना मिळवायचं आहे किंवा मिळवणार आहेत, त्याही संदर्भामध्ये येथे नेगेटिव्ह थिंकिंग सुरू आहे. असू शकतं काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी ज्या आहेत तुमच्या घरातल्या त्या बिघडलेल्या आहेत. असू शकतं टीव्ही, फॅन, कूलर, एसी, फ्रीज, काही ना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे आहे ते येथे बिघडत आहे. सुसंवाद तुम्हाला करता येत नाही, अशाही ऊर्जा येथे दिसून येत आहे. खास करून जे कोणी मोठ्या पदावरती आहेत किंवा करिअरमध्ये चांगलं त्यांचा स्टॅबिलिटी आहे, परंतु तरी सुद्धा एक अस्थिर अवस्था आहे, खूप जास्त अस्थिर अवस्था आहे सध्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे लोक वर्क करत आहे, मे बी जे कोणी महालक्ष्मी मातेचे भक्त आहेत त्यांच्यावरती खूप जास्त हा परिणाम झालेला येथे दिसून येत आहे. असू शकतं ते सध्याच्या त्यांच्या लाईफमध्ये सगळं असून सुद्धा एक प्रकारे खुशी महसूस नाही करत, म्हणजे आनंद त्यांना वाटत नाही. काहीतरी कुणीतरी आपल्याला ट्रिगर करतंय, कुणीतरी आपल्यापासून काहीतरी लपवतंय, कुणीतरी आपल्याला फसवतंय. अशा प्रकारच्या तुमच्या ऊर्जा इथे झालेल्या, म्हणजे बुद्धिभ्रम म्हणतो, ब्रेन फॉग. बुद्धिभ्रम ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा एक प्रकारे व्यक्ती जे आहे वियर्ड पर्सन सारखं वागायला लागतं. म्हणजे त्याला असं वाटतं की कदाचित कुणीतरी मला फसवतंय किंवा माझ्याकडून काहीतरी चूक होते आहे, असंही सुद्धा वाटू शकतं. तर अशाही प्रकारच्या ऊर्जा आहेत. मागच्या ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, मे बी तुमच्या जीवनामध्ये कुणी तुम्हाला त्रास दिला होता, धोका दिला होता, काही अशी लोक होती तुमच्या जीवनामध्ये ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं, परंतु अशी लोक तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत. किंवा असू शकतं तुमच्या जीवनामध्ये अशी काही कंडिशन आहे की तुम्हाला त्या ऊर्जा ज्या आहेत परत परत जाणवत आहे, तुम्हाला आठवत आहे, सारखं आठवणीमध्ये तुम्ही जात आहात. मागच्या ज्या गोष्टी खूप जास्त संवेदनशील होत्या, ज्याच्याशी तुम्ही खूप जास्त कनेक्टेड होते, असे काही रिलेशनशिप आहेत, मे बी अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत बिकॉज ऑफ दिस कार्ड. तर हे कार्ड आपल्याला इंडिकेट करते, 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तर 3 ऑफ सॉर्ड्स आपल्याला इंडिकेट करते कुणाशी तरी तुमचं खूप जास्त इमोशनल अटॅचमेंट होतं, कुणाशी तरी तुमचे खूप जास्त चांगले संबंध होते, प्रेमाचे संबंध होते, आणि त्या व्यक्तीने कदाचित असू शकतं थर्ड पर्सनमुळे तुम्हाला सोडून दिलेलं आहे किंवा ते दुसरीकडे कुठेतरी निघून गेलेले आहेत. किंवा असू शकतं तुम्ही कदाचित थर्ड पर्सन म्हणून असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये सध्या थर्ड पर्सनची एंट्री झालेली आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे जे कोणी पार्टनर आहे ते तुम्हाला तुमच्यापासून काही गोष्टी लपवत आहेत का, अशाही प्रकारच्या तुमच्या ऊर्जा इथे दिसून येत आहे. सो सॉर्डच्या ऊर्जा आहे. सॉर्ड्स इज इंडिकेटिंग हिअर की तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. तर हे कशाची रिलेटेड आहे, तर हे तुमच्या सनशी रिलेटेड आहे. सन म्हणजे सूर्य, सूर्याशी रिलेटेड काही गोष्टी आता येथे होताना दिसून येत आहे, जे की निर्णय घेण्यामध्ये तुम्ही सक्षम नाही आहात. सध्या निर्णय कुठला घ्यावा हे तुम्हाला समजत नाही. तर येथे दिसून येत आहे की ब्लॅक एनर्जीचा प्रभाव झालेला आपल्याला येथे दिसून येत आहे. निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव येथे खूप जास्त दिसून येत आहे. कारण की असू शकतं एवढ्यात 1-2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये किंवा आफ्टर 15च्या नंतर, 15च्या नंतर अशा काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत. कुणीतरी अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन गेलेली आहे, कुणीतरी घरी आला असेल, कार्यक्षेत्रामध्ये आले असेल, किंवा तुम्ही कुठेतरी गेले असाल, किंवा अशी काही लोक तुमच्या जीवनामध्ये आलेली आहेत. ते तुमचे बॉस असतील, ते तुमचे शेजारी असतील, ते तुमचे मित्र असतील, ते तुमचे घरचे असतील. तर अशाही ऊर्जा आहेत की ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर, ती व्यक्ती तुमच्या घरी येऊन गेल्याच्या नंतर, किंवा ती व्यक्ती तुमच्या कार्यालयामध्ये येऊन गेल्याच्या नंतर
तुम्हाला खूप जास्त एक डिप्रेस फील झालं, तुम्हाला एक निगेटिव्ह अटॅक आला, एक सायकिक अटॅक आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही खूपच विचार करायला लागलात, एवढा विचार करायला लागला की माहिती नाही, जसं की एखादी भ्रमाची अवस्था असते, अशा प्रकारचा विचारचक्र तुमचं वाढलेला आहे. तुमची चिडचिड होत आहे, तुमचे वादविवाद होत आहे, संघर्ष होत आहे तुमचा. घरामध्ये सुद्धा तुम्हाला कोणी समजून घेत नाही असं वाटत आहे. तुम्हाला असं वाटतंय की मीच चिडचिड करतोय का, मीच चिडचिड करते का, माझ्याच मुळे होतंय का सगळं, तर असंही तुम्हाला वाटत आहे. आणि कोणीतरी जे आहे तुमच्या ह्या सध्याच्या स्थितीचा कोणीतरी फायदा घेताना सुद्धा दिसून येत आहे. तुमच्या घरातील व्यक्ती अशी आहे जी ह्या स्थितीचा फायदा घेत आहे. कोणीतरी घरातील व्यक्ती आहे जी खूप जास्त तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींना, ऍक्च्युली त्यांच्या ऊर्जा एवढ्या हाय एनर्जी मध्ये नाही आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही एवढं साधना करत असून सुद्धा, तुम्ही खूप जास्त डिवाइनशी कनेक्टेड असून सुद्धा तुमच्या ऊर्जा ज्या आहेत त्या लो मध्ये गेलेल्या आहेत. आणि तुम्हाला एक तर कळत नाहीये, मी तर एवढी साधना करत आहे, मी तर एवढं मेडिटेशन करत आहे, मी तर एवढं डिवाइनशी कनेक्टेड आहे, तरी सुद्धा मला आजकाल डिवाइनशी सुद्धा डिस्कनेक्ट फील होत आहे. आजकाल मला खूप जास्त भ्रमाची अवस्था निर्माण होते, आजकाल मला सगळ्यांवरती चिडचिड होते. तर ह्या सर्व एनर्जीज येथे होत आहे आणि नक्कीच येथे निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव झालेला आहे. निगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव झालेला 100% आहे. सो हे तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात आहे. नकारात्मक ऊर्जा, नजर दोष 100%. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना एवढ्या 2-3 दिवसामध्ये नक्कीच असा अनुभव आला असेल की अचानक कुणाला तरी भेटल्याच्या नंतर खूप जास्त एक डोकं दुखायला लागलं, खूप जास्त विचार यायला लागले आणि जे की तुम्ही 5D लाईफमध्ये असतात, जे की तुमची एनर्जीज हाय असतात आणि तुम्हाला कधीही ह्या 3D लेवलमध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात त्याचा तुमच्यावरती परिणाम होत नाही, परंतु ती व्यक्ती तुमच्या शी कनेक्ट झाल्याच्या नंतर, त्यांच्या ऊर्जेशी तुमचं एक्सचेंज झाल्याच्या नंतर, मे बी बोलण्यामधून असू किंवा ते तुमच्याशी तुम्हाला जवळही बसले असेल किंवा ते तुमच्याशी काहीतरी बोलले असतील, काहीतरी तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल, तरी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारे एनर्जी, डेव्हिल एनर्जीचा अटॅक झालेला इथे दिसून येत आहे. नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव इथे झालेला आपल्याला 100% दिसून येत आहे. आणि त्यानंतर तुमच्या एनर्जी ज्या आहे त्या खूप जास्त लो, म्हणजे खूप जास्त नेगेटिव्हिटीकडे गेलेल्या सुद्धा दिसून येत आहे. हेल्थच्या तक्रारी सुरू झालेल्या आहेत. तुम्हाला डोकं दुखत असेल, मे बी उन्हामुळे सुद्धा होत आहे, परंतु बऱ्याच लोकांचं कारण नसताना ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत. अचानकच तब्येत खराब होणं, अचानकच एक सायकिक अटॅक सारखं ह्या गोष्टी इथे झालेल्या आहेत. 100% ही मेल पर्सनची एनर्जी आहे. मेल पुरुष, मे बी ती पुरुषी शरीरामध्ये जरी असली तरी फिमेल ऊर्जा त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. फिमेल ऊर्जा खूप जास्त आहे किंवा ही एखादी फिमेलही असण्याची शक्यता आहे. तर मेल पर्सन इन फिमेल बॉडी और ते असू शकतं, मे बी व्हाईस वर्सा, काहीही असण्याची शक्यता आहे. ज्याने तुम्हाला क्लिअर दिसत नाही, क्लिअरिटी मिळत नाही, तुम्हाला कळत नाही नेमकं आता काय करावं पुढं, नेमकं हे सर्व चाललंय काय, तर याही संदर्भामध्ये सध्याची ऊर्जा आहे. तर लेट्स सी, पाहूया हे सर्व कशामुळे आहे. ओके, तर नक्कीच येते नजर दोष आहे. काहींना नजर लागलेली आहे. बघा, घरातलं कुठलं सेलिब्रेशन झालं असेल, घरात काहीतरी नवीन घेतलं असेल, घरात काहीतरी चांगलं कार्य झालं असेल, घरात कुणीतरी असं आहे म्हणजे घरातल्या गोष्टी सगळ्या बाहेर सांगत आहे किंवा प्रदर्शित केल्या जात आहे सोशल मीडियावर किंवा इकडं तिकडं, किंवा त्यामुळे सुद्धा ह्या येथे एनर्जी ज्या आहेत त्या तुमच्या बांधल्या गेलेल्या आहेत किंवा काहींच्या बाबतीमध्ये त्यांना नजर लागलेली आहे. नजर लागणे मीन्स इट्स अ ब्लॅक एनर्जी, नेगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्या अराउंड आहे. मे बी ती फिमेल ऊर्जा खूप जास्त इंडिकेट होत आहे. मेल ऊर्जा सुद्धा येथे असण्याची शक्यता आहे, परंतु जास्तीत जास्त फिमेल ऊर्जा. तर येथे दिसून येत आहे 8 नंबरचं कार्ड आहे. दोन्ही कार्ड आपल्याला हेच इंडिकेट करत आहे की नकारात्मक ऊर्जांचा येथे इन्फ्लुएन्स आहे. सो आय डोंट थिंक सो की हे तुमच्या घरातील कुणीतरी अशी व्यक्ती आहे जी काहीतरी बाहेर गोष्टी दाखवत आहे, लोकांनी इन्फ्लुएन्स करत आहे, किंवा तुमच्याकडूनही अशा काही गोष्टी घडल्या असतील की तुम्ही एखादी चांगली गोष्ट घडली तिला ते दुसऱ्यांना सांगायला. हे बघा, आपण काय पण चांगलं घडू आपल्या जीवनामध्ये, आपण दुसऱ्यांना सांगायला गेलो की ते आपल्याला बदल्यामध्ये रिटर्न गिफ्ट काही काहीतरी देतात. तर रिटर्न गिफ्ट कुणी चांगलं असलं तर चांगलं देतात, कुणी जर खूप जास्त त्यांच्या ऊर्जा नेगेटिव्ह असतील तर ते त्या बदल्यामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा सेंड करतात. नकार, अरे बापरे, यांचं कसं काय झालं, यांना कसं काय सक्सेस मिळालं, ह्यांच्याकडे कसं काय एवढा पैसा आहे, यांना कसं प्रत्येक वेळेस सक्सेस मिळतं, ह्यांची फायनान्शियल कंडिशन एवढी कशी चांगली आहे,
किंवा यांनी कशी काय गाडी घेतली, यांनी कसं काय घर बांधलं, यांनी कसा प्लॉट घेतला, हे कसं काय एवढे उच्च स्तरावरती गेले. तर याही प्रकारच्या ऊर्जा तुमच्या अराउंड आहेत आणि असू शकतं घरातील काही लोकांमुळे किंवा तुमच्याकडूनही असं झालं असेल की तुम्ही त्या दाखवल्या असतील लोकांना गोष्टी आणि त्याच्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये. मुलांचं सुद्धा बाबतीत एखाद्या मुलाला चांगले मार्क पडले तरी दुसऱ्यांना वाटतं अरे यांच्या मुलाला कसे काय चांगले मार्क पडले आणि माझ्या मुलाला नाही पडले. तर याही बाबतीमध्ये ह्या नकारात्मक ऊर्जा, मे बी त्या व्यक्तीला माहिती नसेल की ती नकारात्मक ऊर्जा सेंड करत आहे, परंतु तरी सुद्धा त्या गोष्टी तुमच्यावरती प्रभाव करतात. मे बी कोणी इंटेन्शनली, म्हणजे मीन्स काय हेतू परस्पर, किंवा कोणी बिनहेतूचे सुद्धा ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या सेंड होते. हे बघा, हे आपलं भौतिक शरीर आहे, याच्या पलीकडे एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्यातून ज्या काही ऊर्जा सेंड होतात त्या खूप जास्त महत्वपूर्ण असतात. आपण एखाद्याला तोंडातून बोलून गेलो काही, पण आपल्या मनात काही नसेल तर त्या व्यक्तीला त्याचा एवढा प्रभाव होत नाही जेवढा ती व्यक्ती न बोलता मनातून काही चिंतत असेल तर त्याचा परिणाम खूप जास्त होतो. तर हे एवढ्यात खूप जास्त होत आहे. तर सनची ऊर्जा आहे, सनचीच ऊर्जा येत आहे, सूर्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी आहेत. मे बी काही जण खूप जास्त व्यथित आहेत की त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये चुकीचं स्प्रेड केलं जात आहे, किंवा तुमच्याही मनामध्ये असं येऊ शकतो, कोणाच्या तरी बद्दल संशय निर्माण होऊ शकतो, तुमच्याबद्दल कोणाला तरी संशय निर्माण होऊ शकतो. तर याही ऊर्जा इथे इंडिकेट करत आहे. तर हे सनच्या संदर्भामध्ये आहे. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला काय गायडन्स मिळतंय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, ओम नमः शिवाय. डिवाइन प्लीज गाइड मी. अगेन ओके, अगेन आपल्या सनच्या संदर्भातच ऊर्जा आलेल्या आहेत, जे की मी कार्ड्स पुन्हा शफल केलेत तरी सुद्धा त्याच ऊर्जा आलेल्या आहेत. 100% कन्फ्युजनची ऊर्जा आहे, संभ्रमावस्था आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं संभ्रमावस्था काय. तर येथे 100% जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे दत्तगुरूंचे भक्त आहे, श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत, शिवजींचे भक्त आहेत. अगेन आपल्याला त्याच ऊर्जा आलेल्या आहेत. सो इथे आपल्याला दिसून येते की सनची ऊर्जा आहे. अगेन सनची ऊर्जा आहे. तर येथे आपल्याला माहिती आहे सध्या जे काही सुरू आहे, म्हणजे हा व्हिडिओ मी नंतर टाकणार होते, परंतु ऊर्जाच एवढ्या खूप जास्त हायली कनेक्टेड होत आहे. सो येथे आपल्याला दिसून येते की 29 जून पासून जे आहे बुध वक्री होत आहे. बुध वक्री होत आहे म्हणजे बुधाची जी चाल आहे ती बदलत आहे. बुध जो आहे तो पृथ्वीच्या एकदम जवळ येणार आहे आणि पृथ्वीच्या ज्यावेळेस कोणताही ग्रह जवळ येतो त्यावेळेस काय होतं, मग पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि त्या ग्रहाची सुद्धा ऊर्जा, असे सगळ्यांचे परिणाम जे आहेत ते आपल्यावर होतात. काहींच्या बाबतीमध्ये निगेटिव्हली होतात आणि काहींच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हली सुद्धा हे परिणाम होतात. असू शकतं काहींना खूप चांगले सध्या वाटत आहे किंवा चांगलं त्यांच्या मनामध्ये विचार येत आहेत किंवा चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यांच्या जीवनामध्ये, किंवा काहींच्या जीवनामध्ये नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होत आहे. तर ह्या सर्व काय गोष्टी आहेत की सध्या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा ज्या आहेत चेंज होत आहे. बुधाचं जे आहे वक्री होणं ते काय करतं, अगोदरच काही परिणाम दाखवतं. म्हणजे हळूहळू जर तुम्हाला हे असे परिणाम जाणवत असतील तर नक्कीच हे तुमच्यावरती परिणाम करत आहे. बुधाचं जे वक्री होणं आहे ते तुमच्यावरती परिणाम करत आहे. त्याची सुरुवात 13 जून पासूनच झालेली आहे की बुध वक्री होण्याच्या मार्गावरती आलेला आहे. बघा, बुध जेव्हा वक्री होतो तेव्हा ही सूर्यमाला जी असते, सूर्यमाला सूर्य आहे, सूर्याच्या जवळचे जे काही ग्रह आहेत ते काय करतात, सगळे जे ग्रह आहेत 8 ते सूर्याभोवती चक्कर मारत असतात. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, परिभ्रमण करत असतात. मग हे जे ग्रह आहेत, पृथ्वी पण फिरते, बुध फिरतोय, त्याच्यानंतर शुक्र फिरतोय, अदर जे काही ग्रह आहेत गुरु फिरतोय, सगळे ग्रह कुठं फिरतात, ह्या सूर्याच्या जवळच फिरतात. ओके, तर हा बुध आहे, हा छोटा बच्चा आहे. बुध काय आहे, छोटा ग्रह आहे. आणि हा सन मोठा आहे, पृथ्वीपेक्षा बुध छोटा आहे. त्यानंतर पृथ्वीला काय लागतं, एक पूर्ण सूर्याची परिक्रमा करायला, फिरायला सूर्याभोवती 365 दिवस लागतात. परंतु बुधाला किती दिवस लागतात, फक्त 88 दिवस लागतात. मग बुध जो आहे फास्ट आहे. आपल्याला माहिती आहे ज्यांचा बुध त्यांच्यावरती शुभकारक आहे ते लोक खूप जास्त चपळ असतात. त्यांच्या जीवनामध्ये एक बुद्धीही असते, त्यांना एक चपलताही असते, तीक्ष्ण बुद्धीचे आणि वेगवान असतात ते जीवनामध्ये. म्हणजे एका जागेवर बसणारच नाहीत ते, एका जागेवर बसणारच नाही, इतकी चपलता असते त्यांच्यामध्ये. कुठलीही गोष्ट सांगा त्या. आणि शरीर पण असं काडीसारखं असतं, एकदम जास्त त्यांचं वाढतच नाही शरीर, कारण की ते बसतच नाही एका जागेवर. सो अशी जी लोक आहेत ज्यांच्यावरती बुध प्रभावी आहे
ज्यांचा बुध स्वामी ग्रह आहे, तर ही जी काही लोक आहेत ती एका जागेवर बसत नाहीत. तर हे 88 दिवसामध्ये किती गोल फिरत असेल मग? जर पृथ्वीला 365 दिवस लागतात तर या बुधाला काय लागतात? 88 दिवसामध्ये तो पूर्ण परिक्रमा करतो. आणि बुध कसा आहे? सूर्याच्या एकदम जवळ आहे, म्हणून तेजवान असतात, तेजपुंज असतात, खूप जास्त दिसायला सुंदर असतात, हुशार असतात, तीक्ष्ण बुद्धीचे असतात. सो हे जे काय आहे हे पृथ्वीच्या जवळ येतं ना, मग पृथ्वी फिरते, त्याच्या शेजारी हा बुधही फिरतो, मग दोघं जवळ येतात, त्याला म्हणतात वक्री होणं. आणि आपल्याला वाटतं की ते मागं चालले. आता आपली गाडी समजा, आपण चाललोय, आपल्या 2 गाड्या आहेत, एक गाडी खूप जास्त जोरात चालली आणि एक गाडी काय आहे हळूहळू चालली. मग त्या गाडीला काय वाटतं ही मागं चालली, पण आपल्याला ही गाडी जी असते हळूहळू चाललेली असते आणि ही गाडी काय आहे खूप जास्त फास्ट चाललेली असते. मग ह्याचा काय होतो? प्रभाव होतो एकमेकांवरती. मग तो जो प्रभाव आहे तो सगळ्याच राशींवरती पडतो. मग सगळ्याच राशींना मग काय होतं? हळूहळू त्याचे परिणाम जाणवायला लागतात. तसेच परिणाम तुमच्या जीवनामध्ये येथे होत आहेत. सो या काळामध्ये मग तुम्हाला आता 29 तारखेपर्यंत काय करायला हवं आहे? तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्या पुढं नका आता दुसरं काही सुरू करू. तुम्हाला वाटत असेल आता नवीन काहीतरी सुरू करू का? नाही. तर मागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यालाच तुम्हाला निपटारायचं आहे. मे बी काही सुरू केलं असेल तर ते कम्प्लीट करा, किंवा काही कोणाशी बोलणं राहिलं असेल तर ते पूर्ण करून घ्या. कधी कधी काय होतं, आपल्याला बोलायचं असतं पण आपण काय करतो? पोस्टपोन करतो. आपण म्हणतो जाऊ दे, कशाला बोलायचं, आणि मग तुम्ही काय करता? ते मनात ठेवता, मग त्याचाही त्रास होतो. तर काही गोष्टींना रिलीजही करणं गरजेचं आहे. या काळामध्ये बहुतेक लोकांना मेडिटेशन करण्याचा कंटाळा येईल, परंतु तरी सुद्धा त्यांना त्यांच्या जे इष्टदेव आहेत त्यांच्याशी कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. कारण की त्यांच्याशी जर संपर्क तुटला तर मग अदर तर हे तर पृथ्वीवरचे आपल्याला माहिती आहे, त्यांच्याशी किती संपर्क ठेवला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. असू शकतं तुमच्यापासून पण काही लोक डिस्टन्स ठेवत आहेत, घरचे बाहेरचे, त्यांनाही वाटतं की ह्यांच्याशी आता सध्या बोलायला नकोय. जर ते असं करत असतील तर यू हॅव टू वाईजली ऑर टेक इट. मीन्स खूप जास्त ओव्हर थिंकिंग नका करू की हे आपल्याशी असं का वागत आहेत, किंवा हे आता आमच्यापासून दूर जात आहेत का, किंवा हे पुन्हा येणारच नाहीत का, किंवा हे नातं तुटेल का, किंवा असं जे काही तुमच्या डोक्यामध्ये भरमसाठ चालू असतं तर सध्या त्याला एक शांत करा, पीसमध्ये या, शांतीमध्ये या, की काहीही होणार नाहीये. हा फक्त प्रभाव आहे की ग्रहांचा प्रभाव आहे, त्यामुळे तो तुमच्यावरती होत आहे. तर हे जे काही कन्फ्युजन आहे ते आफ्टर 29 तुमचं रिलीज होणार आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची सध्या तरी गरज नाहीये. जे काही घडत आहे ते तुमच्या चुकामुळे नाही घडत, तर येथे हे वरतूनच सगळं घडत आहे. ब्रह्मांडातच या ऊर्जा आहेत, तुमच्या एकट्याच्या ऊर्जा नाही, ते सगळ्यांच्याच ऊर्जा अशा असण्याची 100% शक्यता आहे. तर संवाद जो आहे, संवाद करताना जास्त तर बोलूच नका कोणाशी. सो इथे गाईड केलं जात आहे तुम्हाला, गुरु, तुमचे गुरु जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला गाईड केलं जात आहे की डोंट टॉक. सो तुम्ही मला पण पाहताय ना, बोलताना थोडंसं माझं कन्फ्युजन होतंय कधी कधी. तर हे सगळं प्रभाव बुधाचा आहे. बुध जो आहे संवाद निर्माण करतो, आणि बुध जर वक्री झाला तर बुध काय करतो? विसंवाद निर्माण करण्याची 100% शक्यता असते. सो जास्त बोलू नका, शांत राहा, पीसमध्ये राहा, डिवाइनशी कनेक्टेड राहा. मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ठीक करायच्या आहेत, शांत करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही जो काही निर्णय घेत आहात, सध्या जरी असू शकतो तुम्ही कुठला तरी निर्णय घेत आहात, तर तो पुन्हा चेक करा. कुठला निर्णय तुम्ही घेत आहात आणि तो योग्य आहे का, काय करताय, तर ते चेक करा. नाहीतर दुसरे लोक तर तुमच्या वरती टपूनच आहेत की तुम्ही काहीतरी चुकीचा निर्णय घ्यावा आणि त्यांना बोलायला जागा मिळावी. तर येथे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. सध्या गायडन्स काय आहे डिवाइनचं? तुमच्या हेल्थकडे, मेंटल हेल्थकडे लक्ष द्या, कारण की ब्रेन फॉग सुद्धा होतो, समजतच नाही नेमकं काय चाललंय. तर येथे हे जे काही सुरू आहे ते तुमच्या नात्यांवरती परिणाम करणार आहे. तर मागच्या ज्या काही गोष्टी झाल्यात, जे काही थर्ड पर्सनची एनर्जी आहे, किंवा जे काही हार्टब्रेकची एनर्जी आहे, धोका दिल्याची एनर्जी आहे, तर त्या गोष्टी खूप जास्त आठवू नका. त्याने तुमच्यामध्ये नेगेटिव्ह ऊर्जांचा प्रभाव होईल. तर तुम्ही येथे जे काय आहे ते डिवाइनशी कनेक्टेड राहा, मेडिटेशन करा, सुसंवाद साधा, नाहीतर संवाद साधूच नका. तर ही जी काही ऊर्जा आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये आहे. अँड अगेन आपल्याला इथे नेगेटिव्ह फॅमिली ऊर्जेचा प्रभाव दिसून येत आहे. तर त्यावरती आपण गायडन्स घेऊया. 3 कार्ड यातून घेऊया.
प्लीज गाईड मी. सो कंपॅरिझन करणं सोडून द्या. सध्या जर तुम्ही सध्याच्या लाईफमध्ये कंपॅरिझन करत असाल की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, किंवा ती व्यक्ती अशी आहे, तसं आहे, माझं पहिलं चांगलं होतं, आता सगळं वाईट झालंय, किंवा ह्या ज्या काही गोष्टीचं कंपॅरिझन सध्या तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहे, तर हे बघा 3D शी जेव्हा तुम्ही कनेक्टेड व्हाल, कधी कधी असं होतं आपण ध्यान साधनेमध्ये खूप जास्त जातो, मेडिटेशन मध्ये जातो, तिकडे जातो, तर त्यावेळेस आपल्याला सगळं चांगलं वाटतं, सगळं शांत वाटतं, पीसमध्ये येतो. पण आपल्याला तर काम तर करावंच लागणार आहे ना, कार्यक्षेत्रामध्ये तर जावंच लागणार. मग तिथील लोकांची जी नेगेटिव्ह ऊर्जा असते त्यामध्ये तुम्ही अडकता, आणि नेमकं तुमची जी काही शांती असते, पीस असते, जी साधनेतून तुम्ही मिळवलेली आहे, ती पुन्हा काय होते, खालच्या चक्रांवरती येते. तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की सध्याच्या सिच्युएशन मध्ये कंपॅरिझन करू नका, तुमच्या ऊर्जा वाढवा, तुमच्या ऊर्जा वाढवा. जर निगेटिव्हिटी खूप जास्त वाढत असेल तर तुमच्याही ऊर्जा तुम्हाला वाढवण्याची गरज आहे. मे बी काहींना मेडिटेशन करावंच वाटत नाही, ध्यानधारणा करावंच वाटत नाही, आयसोलेशनची एनर्जी आहे, क्राईंग एनर्जी आहे, तर तुम्ही तुमचं मन मोकळं करा. जास्त मनातही काही गोष्टी ठेवू नका. आयसोलेशनची ही एनर्जी आहे, काहींना खूप जास्त रडू सुद्धा येऊ शकतं. तर डोंट फाईट. डिवाइन अगेन सेंड यू मेसेज की डोंट फाईट, कारण की ते सध्या पुरतं आहे, ह्या ऊर्जा सध्या पुरत्या आहेत. तर नक्कीच ज्या काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत तर त्या निपटारा, म्हणजे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही सतत पोस्टपोन करत असाल, पोस्टपोनचं कार्ड आहे, ओव्हर थिंकिंगची एनर्जी आहे, तर त्याच गोष्टीवरती खूप जास्त विचार करू नका. एकतर बोलून टाका. काय जर झालं असेल तुमच्या बाबतीमध्ये, तुम्ही एखादं संकट आहे किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे ह्या व्यक्तीला आपण बोलल्याशिवाय पर्याय नाहीये, नाहीतर ही व्यक्ती काय करणार, आपल्यावरती काही ना काही अटॅक करणार, तर तुम्ही त्या व्यक्तीला बोला, मोकळ्या मनाने जाऊन बोला. तुमच्या मनात जे काय आहे, मे बी असू शकतं काहींना खूप भीती वाटते की मी जर आता असं बोललो तर मग मला सगळंच मान्य करावं लागेल. तर तसं नाहीये. तुम्ही जितकं भीताय तितकं ती गोष्ट नाहीये. ती व्यक्ती सुद्धा समोरची तुम्हाला समजून घेणारीच आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये, फेस करायचं आहे. यू हॅव टू फेस दॅट सिच्युएशन, दॅट प्रॉब्लेम्स. तर येथे नक्कीच एनर्जी ज्या आहे ते तुम्ही त्याच्यापासून दूर नका होऊ, ती गोष्ट टाळू नका. नाहीतर दुखण्याच्याही बाबतीमध्ये, आजाराच्याही बाबतीमध्ये असू शकतं बरं का. तुम्ही एखादी गोष्ट टाळत आहात, मे बी तुमच्या हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही टाळत आहात की नको, आज नको, उद्या जाऊ, उद्या नको, परवा जाऊ, मग ते वाढत जाईल हळूहळू. सो यू हॅव टू टेक प्रिकॉशन अँड पोस्टपोन करू नका कुठल्याही गोष्टी. तर सध्या जे काही मागचं झालेलं आहे तेच हा निपटण्याचा काळ आहे, नवीन सुरुवात करण्याचा काळ नाही. तर हेच तुम्हाला बुध सांगत आहे. तर तुमचा जो काही सध्या भ्रम आहे तो लवकरच दूर होईल. तुम्हाला आधी ह्या सर्व गोष्टींतून डील करायचं आहे. असू शकतं तुम्ही ज्याची भीती बाळगत आहात, जेवढं तुम्हाला असं वाटतंय की ही गोष्ट खूप जास्त भीतीदायक आहे, तर ती तेवढी नाहीये जेवढं तुम्ही समजत आहात. बघा, मी एक कितवीला, 5वीला का 6वीला एक पाठ शिकवला होता, गचक अंधारी. तर तो गचक अंधारी नावाचा पाठ होता ना, तर त्यामध्ये एक व्यक्ती असते जी, एक कुंभार असतो आणि त्याला मडकी विकायला जायचं असतं, जंगलाच्या बाहेर जायचं असतं. गाढवावरती मडकी ठेवायची आणि जंगलातून पार करून दुसरीकडे जाऊन ती विकायची, असा त्याचा कार्यक्रम असतो. परंतु त्याचा जो छोटा मुलगा असतो तो सतत त्याच्या पाठीमागे लागायचा की मला यायचं, मला यायचं. परंतु तो मुलगा जो आहे तो खूप मागे लागतो. हा जो त्याचे पप्पा आहेत, वडील आहे, जो कुंभार आहे, तो खूपदा समजून सांगतो की नको, ते रस्त्याने जंगलामध्ये चित्ता आहे, वाघ आहे, हे आहे, ते आहे, सगळं सांगतो. परंतु तो मुलगा काय ऐकत नाही. शेवटी तो काय सांगतो मुलाला की जंगलामध्ये गचक अंधारी. तर हे नवीन नाव ऐकल्यामुळे त्याला सुद्धा काय होतं, थोडंसं भीती वाटते. त्यालाही वाटते गचक अंधारी खूपच जास्त डेंजर आहे, आणि तो भरपूर त्याला रंगून सांगतो की गचक अंधारी जी आहे ती वाघाला सुद्धा खाते, एवढी डेंजर आहे. आणि हे सगळं कोण ऐकत असतो, बाहेर एक वाघ असतो जो वादळामुळे, पावसामुळे किंवा जे काही मुसळधार पावसातून बाहेर पाऊस पडत असतो त्याला, त्याच्यापासून वाचण्यासाठी तो तिथं लपलेला असतो. तो सुद्धा ऐकतो की अरे बापरे, हे काय आहे, गचक अंधारी खूपच भयानक प्रकरण आहे, खूपच डेंजर आहे. सो तो पण घाबरतो वाघ. त्याला वाटतं मला पण तो खाऊन घेईल गचक अंधारी. आणि इकडं हा निघतो, बाहेर पडतो, पाऊस बिऊस थांबलेला असतो, हा बाहेर पडतो त्याच्या गाढवाला शोधायला, त्याच्यावरती मडकी टाकून जायचं असतं. तर त्याला गाढव काही सापडत नाही. मग तो पाहतो घराच्या शेजारी अंधार असतो सगळा, वाघ असतो, ते वाघालाच पकडतो आणि त्याला वाटतं माझं गाढवच आहे, आणि बसतो त्याच्या अंगावरती तो. आणि वाघाला काय वाटतं की गचक अंधारीच माझ्या अंगावरती बसली. सो हे दोघांचं असं हे होतं. आणि पुढे चालता 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 वाघही काही बोलत नाही, कारण त्याला वाटतं मागं गचक अंधारी बसलेली, काही बोललं तर आपण काही केलं तर हे आपल्यालाच खाऊन टाकेल. आणि याला वाटतं
की चला आता आपलं गाढव भेटलंय, मग पुढं त्याला कळतं की हे गाढव नाही, हे वाघावरती आपण बसले, तेव्हा त्याचं कापरं भरतात. तो म्हणतो चला ठीक आहे, चाललंय. आणि ते वाघही गुपचूप बसले असतो, तो चालतो पुढे आणि पुढे चालतो. तर मग त्याला भीती वाटते खूप जास्त, कारण खाली वाघ आहे. वाघाला वाटतं वरती गचकांधारी आहे. दोघंही एकमेकांना घाबरत असतात. मग ज्यावेळेस त्याला कळतं की हे वाघ आहे, त्यावेळेस पुढे मग एक झाड असतं लिंबाच म्हणते, ते कसलं झाड असतं, हा वडाचं. त्याला त्या पारंब्या असतात, त्या पारंब्याला तो लटकतो आणि झाडावरती जाऊन बसतो. आणि वाघाला वाटतो चला सुटका झाली गचकांधारीपासून, आणि वाघही पळून जातो. असं असतं, ज्या गोष्टीला आपण घाबरतो, खूप जास्त घाबरतो, ती गोष्ट तेवढी घाबरण्याच्या लायकीची नसते. सो कुठल्याही गोष्टी पोस्टपोन करू नका. मागचे जे काही झाले त्याला तुम्ही निस्तरायचं आहे. सो असे तुमच्यासाठी संदेश आहेत. तर ही गोष्ट होती. तर पाहूया महाकाली सुद्धा तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. एखादं परीक्षेची सुद्धा भीती असते काहींना कोणाला तरी बोलायची भीती असते, कम्युनिकेशन कसं करावं, काय बोलावं याची भीती असते. काहींना नवीन काही सुरू करायचं त्याची भीती असते, का केलंय ते सुद्धा चालवायचं पुढं त्याची भीती असते. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. ओके, तुमच्यासाठी कार्ड आहे. या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता. आय एम हंगर, आय एम फायर, आय एम द डिस्ट्रॉयर ऑफ फॉल्स कंटेंटमेंट. म्हणजे देवीला भूक कशाची आहे? ज्या चुकीच्या गोष्टी आहेत तुमच्या अराउंड त्याची भूक तुमच्या देवीला आहे. या देवी सर्व भूतेषु शुद्धा रूपेण संस्थिता. म्हणजे शुद्ध रूपानं ती तुमच्या अंतर्मनामध्ये आहे. बघा, आत्म्याला सुद्धा खाणं पाहिजे की नाही. आत्मा आपला, आपण जेवतो रोज आपल्या पोटासाठी, परंतु हे झालं आपल्या भौतिक शरीरासाठी. सूक्ष्म शरीर, आत्म्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे? आपल्या आत्म्यासाठी जे काही खाणं आहे तो आहे मेडिटेशन, ध्यानधारणा, आपलं जे काही मंत्रजाप आहे, चॅन्टिंग आहे, ते सगळं आपल्या आत्म्याचं खाणं आहे, आपल्या आत्म्याचं ते जेवण आहे. सो तुमच्यातील जी निगेटिव्हिटी आहे ती कशी जाणार? मग मेडिटेशन थ्रू. तुम्ही जे जर्नलिंग करता, माझ्या बाबतीत असं घडलं, असं का घडलं, हे खरंच घडलं का, हे नेमकं याच्या मागे हेच कारण आहे का, त्याचा शोध घ्या. सो हळूहळू तुमचे जे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह होतील. तर येथे काली तुम्हाला गाईड करत आहे की मी भूक आहे, मी आग आहे. तुझ्यातली ती सगळी चुकीची जी धारणा तू ठेवली आहे स्वतःविषयी ती मी डिस्ट्रॉय करते. काली एक अशी देवता आहे की तुमच्यातील चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही स्वतःला खूप जास्त नेगेटिव्ह समजत आहात, जर तुम्ही स्वतःला कमी सामर्थ्यवान समजत आहात, जर तुम्ही स्वतःला बिलकुल कॉन्फिडंट नाही समजत, तुम्ही स्वतःला असं समजता की नाही हे माझ्यासाठी नाही, हे बाकीच्यांसाठी, तर या ज्या तुमच्या चुकीच्या बिलीफ्स आहेत ना, तर याला काय होते, काली काय करते, खाऊन टाकते. कालीचं ध्यान करा. काली सुद्धा तुम्हाला ह्या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढणार आहे. बघा, आपण प्रयत्न करत नाही, आपण प्रयत्न केले तर का नाही होणार? काही लोकांना प्रयत्न करायचेच नसतात, त्यांना माहिती आहे की प्रयत्न हे दुसरे करतात. आपण फक्त म्हणायचं असतं की हे आपल्यासाठी नाही, हे त्यांच्या, आपल्याला त्या पूर्ण केल्या जातात, पूर्ण होतात. कर्म महत्वाचे आहेत. सो तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करा, एवढ्यातच करा. ह्या काळामध्येच त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे घडून येतील. बुध वक्री झाला म्हणजे काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्या बुद्धीलाही चालना मिळते की मागच्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या पूर्ण. बघा, एखाद्या मोबाईलमध्ये खूप जास्त तुम्ही डाउनलोड्स करून ठेवले फोटो, हे ते, तर तो हँग होतो. तर दिस टाइम रिलीज एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या कामाच्या नाही त्या रिलीज करा. ज्या गोष्टी तुम्हाला सर्व नाही करत, ज्या तुम्हाला बिलकुल तुम्हाला पोषण नाही देत, त्या गोष्टींना रिलीज करा. बघा, तयारी जी आहे ती स्वतःपासूनच सुरू करायची. मिल्खा सिंगचं एक उदाहरण आहे. मिल्खा सिंग धावत असतो, तर धावताना तो खूप धावायचा आणि धावता धावता त्याचा ब्लड पण यायचं म्हणतात तोंडातून, पण तरी सुद्धा तो म्हणायचा मी मेलो तरी चालेल पण मी एक चक्कर अजून मारेन. तर इतकी पॉझिटिव्हिटी पाहिजे, इतकी काम करण्यामध्ये आपलं मन पाहिजे. सो ह्या गोष्टी आहेत. तर काली तुम्हाला गाईड करत आहे की जी शुद्ध आहे कालीला, ती तुमच्यातील नेगेटिव्हिटीची आहे आणि काली ती सगळं समाप्त करणार, डिस्ट्रॉय करणार. ते सगळं तुम्हाला इतकं नवीन घडवणार ह्या सगळ्यामधून की तुम्ही मागचे जे आहे ते राहणारच नाही. आणि जे कोणी कालीचे भक्त आहेत त्यांना माहिती आहे त्यांच्या जीवनात संकट येतात, त्यांच्या जीवनामध्ये खूप त्रास येतो, पेनफुल सिच्युएशन असते, अत्यंत मरणातीत यातना असतात, पण त्याच्यानंतर जे त्यांचं आयुष्य असतं ते खूप वेगळं असतं, खूप डिवाइनली ब्लेस असतं. कालीची ऊर्जा असते.
निरपेक्ष काली, आय एम डिटॅच एट डिवोटेड. आय लव्ह यू बट आय डू नॉट क्लिंग टू यू. कालीज लव्ह इज नॉट पॉझेसिव्ह, इट्स लिबरेटिंग. शी रिमाइंड्स यू टू लव्ह फ्रीली अँड रिलीज फ्रीली. तर मा काली काय म्हणते, निरपेक्ष काल. निरपेक्ष म्हणजे कुठलीच अपेक्षा नाही, अनकंडिशनल, कुणाकडून कुठली अपेक्षा ठेवायची नाही. जर तुम्ही एखाद्यावरती प्रेमही करत असाल परंतु त्या व्यक्तीकडून तुम्ही अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. प्रेम जे आहे ते अपेक्षांवरती नसतं. जर एखाद्यावरती तुम्ही प्रेम करत आहात त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवलात यांनी माझं घर चालवलं पाहिजे, यांनी मला सांभाळलं पाहिजे, यांनी मला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तर नो, दिस इज नॉट लव्ह. इट्स अ काय म्हणतात त्याला, तडजोड, कॉम्प्रोमाइज आहे की मी तुझ्यासाठी हे करणार, तू माझ्यासाठी हे कर. हे आजकालच्या मॅरेजमध्ये सगळं हेच चालू आहे. तू माझं घर सांभाळ, मी तुझ्यासाठी पैसे कमवून आणून देतो. तू माझ्यासाठी सगळ्या गोष्टी कर, जे घरात राहून करायच्या आहेत त्या, मी बाहेर जाऊन ज्या करायच्या ते मी करणार. म्हणजे याला म्हणतात कमिटमेंट. तर याला म्हणतात काय, सौदा. तर याला प्रेम म्हणत नाही. सो मॅरेजेस आजकालचे असेच आहेत. ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे त्याला मुली दिल्या जातात आणि मुलीही विचार न करता त्यांच्याशी लग्न करतात, कारण की तो खूप मोठ्या नोकरीला आहे, त्याच्याजवळ खूप पैसा आहे. परंतु दिस इज नॉट लव्ह. याच्यामध्ये प्रेम कुठे आहे, ते सगळे कॉम्प्रोमाइज झाले. ओके, तर येथे मा काली काय म्हणते, आय एम डिटॅच एट डिवोटेड. मी जरी तुझ्यापासून डिटॅच असले तरी माझं समर्पण सगळं तुलाच आहे. माझं समर्पण, सगळं समर्पण भाव तुलाच आहे. कारण की मी तुझ्यापासून डिटॅच आहे तरी सुद्धा माझं तुझ्यावरती प्रेम आहे. प्रेम कशाला म्हणतात, आय लव्ह यू बट आय डू नॉट क्लिंग यू. मी तुला चिकटून नाहीये, तू माझ्यासाठी बोलला नाही, तू माझ्याशी कुठला मला कमिटमेंट दिली नाहीये, तू मला कसलं मला म्हणजे स्पेशल फील केलं नाहीये, तू माझ्यासाठी काही केलं नाहीये, पण मी चिटकून नाहीये ह्या गोष्टींसाठी, मला अपेक्षा नाहीये त्या गोष्टींच्या, पण तरी सुद्धा माझं तितकंच प्रेम आहे. सो कालीचं लव म्हणजे मा कालीचं प्रेम तुमच्यासाठी खूप जास्त पॅशनेट आहे. पॉझेसिव्हनेस नाही याच्यामध्ये. पॉझेसिव्हनेस म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, फोन चेक करतात, ओके, कुठं बाहेर गेले का ते चेक करतात. पुरुषांच्या बाबतीत तेच, मेल फिमेल दोन्हीच्या बाबतीत चेक करतात. दिस इज नॉट लव्ह. पॉझेसिव्हनेस इज नॉट लव्ह. सो लिबरेटिंग, त्या व्यक्तीला स्वतंत्र करा. त्याच्या स्वतंत्रता मध्येच त्याचा आनंद आहे, त्याच्या आनंदातच तुमचा आनंद आहे. सो मा काली तुम्हाला हे शिकवते, लव कधी कुणाला बांधून ठेवत नाही, बंधनात ठेवत नाही, आणि तसं असेल ते लव नाहीये. सो फ्री करा, लिबरेट करा त्या गोष्टींना. मागच्या जरी गोष्टी असतील तरी त्यांना फ्री करा. रिलीज फ्रीली, शी रिमाइंड्स यू. तर निरपेक्ष काली काय बोलते, काय म्हणतात निरपेक्ष काली माता, की तुम्हाला अपेक्षा ठेवायची नाहीये कुणालाही. तुम्हाला कुठलंही असो, करिअर असो, लव असो, सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याला चिकटून राहायचं नाही. तुम्हाला त्या गोष्टींना खूप जास्त त्या पाठीमागे धावायचं नाही, डिटॅच राहायचं आहे, डिटॅचमेंटमध्ये यायचं आहे. भले याला खूप वेळ लागतो, लगेच डिटॅचमेंटमध्ये नाही येत, तर वेळ खूप लागतो. त्या व्यक्तीला त्याचं जीवन जगू द्या. तसंच कुणी असो, प्रत्येकाच्यासाठी आहे, त्या व्यक्तीला त्याचं जीवन जगू द्या फ्रीली, आणि सगळ्यांना तसंच वाईस वर्सा दोघांना. सो जे स्पिरिच्युअल लोक आहेत त्यांच्यासाठी हे सोपं आहे, परंतु आपल्याला माहिती आहे आजकाल खूप जास्त जो तो ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा भोगेल. आपण मात्र कोणाशी हीड संदेश होते. बॉटमची एनर्जी आहे मा काली, महाकाली, बियॉन्ड टाइम अँड बियॉन्ड फॉर्म. बियॉन्ड टाइम म्हणजे काळाच्याही पलीकडे, कालातीत, कालाच्याही पलीकडे अशी माची ऊर्जा आहे. युअर इसेन्स इज इटर्नल, स्टॉप फिअरिंग टाइम. जी काही गोष्ट आहे ती योग्य वेळेवरती होणार. तुम्हाला वाटेल अरे बापरे एवढे वर्ष झाले, माझं अजून सेटलमेंट नाहीये, मी एका जागेवर नाहीये, माझं विवाह नाहीये, माझ्याकडे कुठलं धन नाही, माझ्याकडे बिझनेस नाही ना जॉब नाही, मी सेटल झालेलं नाही. पण इथे मा काली तुम्हाला गाईड करत आहे की तुमचं जे काय आहे, तुमचं आत्म्याचं, सोलचं जे आहे, ती इसेन्स आहे, जो सोलचं जे इसेन्स आहे खूप जन्मांपासून सुरू आहे. त्यामुळे वेळेत होईल का नाही याची तुम्हाला भीती बाळगायची नाही. फक्त तुमचे कर्म तुम्हाला शुद्ध करत पुढे पुढे आत्म्याचा विकास करायचे, कारण ही सोलची जर्नी आहे. तर हे सर्व होतं बुधाशी रिलेटेड. बुधाचं रेट्रोगेट जे होत आहे, बुध वक्री होत आहे 29 जून पासून, परंतु त्याचे प्रभाव जे आहेत आधीच जाणवत आहेत. तर आय होप तुम्हाला ही रीडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, माझे व्हिडिओ पाहत ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा. ज्यांना पर्सनल रीडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मात्र मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचं. सो थँक्यू सो मच. फोन नका करू,
मेसेज करत जा. सो थँक्यू.